काय उत्तर आलं? मला समाधानकारक उत्तर आलं, कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की हे जे काही टेंडर काढून म्हणजे 23मध्ये टेंडर काढलं आणि 25ला ऑर्डर दिली, तर ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्याच्याविरुद्ध कारवाई करू असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. कारण हे अवैध उपसा करण्यासाठीच ही टेंडर प्रक्रिया लांबवली गेली, ह्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि जे अवैध साठे आहेत तेही जप्त करण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड परळीमध्ये सातत्यानं राखेच्या संदर्भात मोठा गैरव्यवहार जो आहे तो सामोरा येत होता. या सगळ्याला आश्रयदाते म्हणून कोण आहेत? नाही, आता आश्रयदाते कोण आहेत म्हणजे तिथे त्या परिसरामध्ये अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हा राजरोज धंदा आहे अवैधपणे करण्याचा, त्याच्यामुळे अनेक लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि असे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. तर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आता रिक्त झालेलं आहे. त्या मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अनेकांची नावं इच्छुक आहेत. तुम्ही देखील आता मंत्रिपदाच्या रेसमध्ये इच्छुक आहात का सर? कारण की तुम्ही यापूर्वीच मंत्रिपद या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अजितदादा पवार घेणार आहेत, त्याच्यामुळं ते योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं तुम्ही असाल इतर अनेक आमदारांनी आरोप केलेले होते. त्याच्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रिपद गेलं, परंतु त्याच्यानंतर मात्र तुमची अनेक प्रकरणे येतात. सुशील सोळंके मारहाण प्रकरण आलं, हे उकरून काढली जात आहेत मुद्दा म्हणून. या प्रकरणामध्ये आम्ही बाजू घेतली, त्याच्यामुळं आमचे किरकोळ प्रकरण, आता कोणाच तरी कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा काय आमदारावर आरोप होऊ शकतो का? अशी प्रकरणं काढतायत मुद्दा. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार प्रकाश सोळंके होते. प्रकाश सोळंके म्हणतात की धनंजय मुंडेंचं प्रकरण बाहेर काढल्यानंतर आम्ही जे विरोधात आमदार होतो त्यांची किरकोळ प्रकरणं जी आहेत ती त्यांच्याकडनं बाहेर काढण्यात येत आहेत का, असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय. असा प्रश्न जो आहे तो आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या सोबत व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.